आज आपण आहोत बीड येथील कल्पतरुजिनी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी देखील CCIचं सेंटर आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याची कशा पद्धतीने पिळवणूक केली जाते, CCI मुळे काय शेतकऱ्यांना त्रास होतो या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार. नेमकं काय CCI एकूण काय जाचकाठी आहेत आणि शेतकऱ्याला कसं पिळवणूक केली जाते. CCIची जो लिमिट आहे 5 क्विंटल एकरी ते कमीत कमी 10-12 क्विंटल एकरी पाहिजे. मी एक गाडी घेऊन येतो छोटी ट्रक करून, त्याच्यामध्ये 50 क्विंटल माल आणला. माझ्या 10 एकरची 13 आहे, 7-12 आहे और 50 क्विंटल 60 क्विंटल मला माल झाला तर मी इकडे 30 क्विंटल 35 क्विंटल खाली करणार, बाकीचे घरी घेऊन जावं लागणार आहे. मग डबल चक्कर होतो. और दूसरा जो मॉइस्चर की जो कंडीशन है 7, 8, 9, 10, अब ऑलरेडी मॉइस्चर 15, 17, 18, 20 ये लागला, तो मॉइस्चरमध्ये भी थोडं सूट पाहिजे. और जो प्रोडक्शन है ते भी करीब 10-12 क्विंटल एकरी हुआ लागला. मग ते 5 एकरची जो कंडिशन है ये गलत है. आता शेतकऱ्याचे ज्यावेळेस कापसाचं उत्पादन जास्त होतं त्यावेळेस इथं शेतकऱ्याला आठ घातली जाते की 5 क्विंटल 60 किलोची आठ घातली जाते. परंतु ते उरलेला जो कापूस आहे ते शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे. मग ते डबल आणावा पण लागतो. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही डबल आणता त्यावेळेस तुम्हाला खर्च वाढला, डबल भाडा लागला, डबल भरायला लागली. जो छोटी गाडी आहे 4,000 5,000 घेते, पगत 5,000 4,000 परत लागतात. पण नंतर डबल त्याच 7-12 वर त्या CCIला CCI खरेदी करत नसाल ना तो. नाही वो भी प्रॉब्लेम. मग त्यावेळेस मग ते प्रायव्हेट पार्टीला विकावं लागणार आहे 7,000 6,900 6,800 6,500 मध्ये. मग गवर्नमेंट हमारे साथ बहुत अन्याय कर रही है. ते स्लॉट सिस्टम जी आहे ती देखील बंद झाली पाहिजे का. स्लॉट सिस्टम जब एक किसान तो पढ़ा लिखा नहीं है, वो आता है चक्कर मारता, स्लॉट क्या फ्लोट क्या मोबाइल क्या और वो कोड क्या है OTP क्या है उसको समझता नहीं है. वो बेचारा परेशान होकर फिर व्यापारियों को देता है माल 70, 75, 68, 69. मग काय करायला पाहिजे नेमकं शेतकऱ्या संदर्भात CCIने काय निर्णय घ्यायला पाहिजे. मग ते लिमिट वाढवायला पाहिजे. करीब 15 क्विंटल एकरी 12 क्विंटल एकरी कमीत कमी व्हायला पाहिजे. या ठिकाणी अजून काही शेतकरी नेमकं काय सांगाल. हे CCIचं जे सध्या जाचकाठी आहे त्याच्यामुळे शेतकरी सध्या बेजार आहे. एकच कारण आहे त्याचं की जे लॉट मानतात 5 क्विंटल 60 किलो एकरी, तर आम्हाला 8-10 क्विंटल 12 क्विंटल कापूस होतोय. तर मग राहिलेला कापूस आम्हाला प्रायव्हेट जिनिंगला नेऊन विकावा लागतो व्यापार. मग त्याच्यामुळे आमचं नुकसान होतंय. आणि दुसरी गोष्ट ते स्लॉट बंद व्हायला पाहिजे. ह्याच्यामुळं की आम्हाला कधी कळतच नाही कधी स्लॉट सुटला आणि कधी बंद झाला. मग त्याच्यामुळं आमचं नुकसान होतं. आम्ही गाडी घेऊन येतो 2-2 दिवस इथं उभं राहावं लागतंय किंवा गाडी आपल्या घरीच ठेवावं लागते. स्लॉट बुक नाही झाला जिनिंगवर आलं की म्हणतात माल येत नाही, तुमचा स्लॉट बुक नाही. त्याच्यामुळे तेवढं एक बंद व्हावा आणि क्षमता वाढवावी. जे 5 क्विंटल 60 किलो ते 12 क्विंटल 10 क्विंटल करावी एकरी. आता साधारणतः एखाद्या वेळेस वाहन घेऊन इथं जर शेतकरी आले तर त्याला साधारणतः 4-4, 5-5 दिवस इथं राहावं लागतं. त्याचं देखील समजा भाडं शेतकऱ्याला भरावं लागतं. वाहनाची खोटी द्यावं लागते. 1,000 रुपये रोज वाहनावाले घेतात. पुन्हा हे 40 क्विंटल 39 क्विंटलच घेतात. हे मोठं वाहन घेत नाहीत, 6 चाकी वाहन घेत नाहीत. आणि जर समजा जास्त कापूस आणला तर ते वापस न्यावं लागतं. मग ते डबल नुकसान होते आमचं. साधारणतः CCIने एकरी किती याची आठ वाढवली पाहिजे समजा. शेतकरी कमीत गेल्या वर्षी 29 क्विंटल होतं, तर कमीत कमी आता 25, 22, 23 क्विंटल तरी करायला पाहिजे हेक्टरी. गेल्या वर्षी 29 क्विंटल होतं, आता कमीत कमी थोडं 25 क्विंटल तरी करायला पाहिजे. आमची अपेक्षा अशी 25 क्विंटल त्यांनी करावी. म्हणजे यांनी करून शेतकऱ्याची परेशानी होणार नाही आणि सगळी सुविधा स्लॉट बंद करावा एवढीच आमची मागणी. बाकी स्लॉट सिस्टम जे आहे ते शेतकऱ्याला कळत नाही. त्याच्यामुळे 2-2 दिवस गाड्या उभा राहून आमच्या हे होत्यात घरीच उभा करावं लागतात. तिथं आणायची गरज पडत नाही. इथं येऊन गेलं मोटरसायकलवर की सांगतात की तुमचा स्लॉट बुक नाही म्हणल्या मग 2-2 दिवस वाहनं घरी थांबत येत आणि त्याची खोटी भरावी लागते. ते पीक पेरेच्या संदर्भात बी काहीतरी आठ आहे. पीक पेरा त्यांना दाखवावं लागत आहे. पीक पेरा तर असतोच जवळपास सगळ्यांकडे. परंतु ज्या 7-12 वर तूर असेल सोयाबीन असेल असे पेरे असल्यानंतर समजा ते घेत नाहीत. त्यांना प्लेन कापसाचाच पाहिजे. मग अशा वेळेस काय करणार शेतकरी. आता ज्यांच्याकडे नाही त्यांच्या अडचणीच आहेत. पण ते सगळं माफ करायला पाहिजे. पीक पेरा जे आहे ना तो त्यांनी घेतलाच नाही पाहिजे नियमामध्ये. कापूस असला तरच आणणार नाही. तर ज्याच्याकडे कापूस नाही ते कशाला घेऊन येईन इथं. ती एक कॅन्सल व्हायला पाहिजे.
ही पीक पेरायच्या अटीबद्दल काय सांगाल तुम्ही? काय पीक पेरायला सर, ज्याच्याकडे पेरा नाही किंवा दुसरं आहे तर ते तिकडे नेऊन 68 नेकीन माती मोल. ते काय जिनिंगला आणू शकत नाही, त्याकडे पेरा नाही तर. पुन्हा हे सांगायला लागले असंच पाहिजे, एवढ्या अटी नियमात बसत नाही शेतकरी. आणि मग नाही बसल्यामुळे त्याला 68 कापूस शिकावं लागेल तिकडे माती मोल. मग आता CCI ला काय सांगाल तुम्ही? शिशायला एवढंच विनंती की त्यांनी एकरी 12 क्विंटल, हेक्टरी 30 क्विंटल करावं आणि पेऱ्याची आट काढून टाकावं, रद्द करावं आणि मग सगळ्या शेतकऱ्याला कापूस घालता येईल. आता शेतकरी अडाणी आहे, शेतकऱ्याला साधा OTP आला तर कळत नाही, काहीच कळत नाही. परंतु स्लॉट सिस्टमची जी पद्धत आहे हा, ही बंद ही करून कुठंतरी रद्द झाली पाहिजे का? हा रद्द व्हायला पाहिजे सर. ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला काहीच मिळ लागत नाही. स्लॉट एका मिनिटाच्या आत खलास होतोय आणि शेतकऱ्याला काहीच कळत नाही. हा, ते स्लॉटचं स्लॉट सिस्टम बंद करून टाकावं त्यांनी. स्लोट सिस्टम है, वो त्याचा टाइम भी बहुत कम है. एक 10 मिनिट 15 मिनिट अर्धा तास पटकून बंद होतो. मग ते स्लोट सिस्टम बी बंद करायला पाहिजे. शेतकऱ्याला काही समजत नाही, काही नाही, ते बेचारा परेशान होतो. दलाल पकडतो, एजंट पकडतो, स्लोट बुक करतो, मग त्याला 150 200 रुपये द्यावा लागतात. म्हणजे स्लॉट सिस्टम मुळे दलाल बी पोचले जातात का? हा, दलाल तर आहे दलाली. मग त्याला मला काही येत नाही, फोन उचलायला येत नाही, तर ते भरून स्लोट करतो बुक, मग त्याला द्यावं लागतं 200-500 रुपये. या ठिकाणी शेतकऱ्याने जे सांगितलंय की जे स्लॉट सिस्टम आहे त्या स्लॉट सिस्टमचा शेतकऱ्याला मेळ लागत नाही. साधा OTP आला तर शेतकऱ्याला मेळ लागत नाही. मात्र स्लॉट सिस्टमची जी काही पद्धत आहे ती अतिशय चुकीची आहे. त्यामुळे